नमस्कार. ऑनलाईन क्लासरूम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत पुस्तकाचे आत्मकथन या विषयावरती निबंध लेखन. आणि यामध्ये प्रामुख्याने आपण माझी कहाणी म्हणजेच पुस्तकाची कहाणी, विद्यार्थी मित्र आणि ज्ञानाचा खजिना या मुद्द्यांना अनुसरून हा निबंध लेखन अभ्यासणार आहोत. चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर पुस्तक बोलू लागलं तर आपलं आत्मकथन कसं आहे याचा एक छोटासा इंट्रो तुम्हाला इथे मी सादर करत आहे आणि त्यानंतर आपल्या या निबंध लेखनाला सुरुवात करू. माझी कहाणी, विद्यार्थी मित्र, ज्ञानाचा खजिना. पुस्तकाचे आत्मकथन. मी एक पुस्तक आहे, शांत, स्थिर, पण ज्ञानाचा अमूल्य खजिना माझ्या अंतःकरणात साठवलेला आहे. माझा जन्म एका गजबजलेल्या छापखान्यात झाला. स्वच्छ पांढऱ्या कागदांच्या पानांवर काळ्या शाईने अक्षरांची फुले उमलली. मशीनच्या आवाजात माझी निर्मिती सुरू होती. प्रत्येक पान छापले जात होते आणि त्यावर विचार, ज्ञान, अनुभव आणि संस्कारांचे बीज रोवले जात होते. सुंदर रंगीत मुखपृष्ठांनी मला सजवले गेले आणि मी पुस्तकांच्या दुकानात जाऊन स्थानापन्न झालो. दुकानातील कपाटात माझ्यासारखी अनेक पुस्तके होती. काही कथा सांगत होती, काही विज्ञानाचे रहस्य उलगडत होती, तर काही इतिहासाची साक्ष देत होती. प्रत्येकाचे आपले वेगळे महत्त्व होते. मी मात्र शांतपणे माझ्या वाचकांची वाट पाहत होतो. काही दिवसांनी एक उत्साही विद्यार्थी आपल्या आईसोबत दुकानात आला. त्याने मला हातात घेतले, माझी पाने प्रेमाने चाळली आणि मला विकत घेतले. त्या क्षणी मला माझ्या अस्तित्वाचे खरे समाधान मिळाले. शाळेच्या पिशवीतून मी दररोज शाळेत जाऊ लागलो. वर्गात शिक्षक माझ्या पानांवरून धडे शिकवत आणि विद्यार्थी एकाग्रतेने ऐकत. माझ्या शब्दातून त्यांना नवे ज्ञान मिळत होते. कधी कधी विद्यार्थी माझ्यावर पेन्सिलने टिकमार्क करत असे. काही वेळा माझी पाने दुमडली जात, तरीही मी नाराज होत नव्हतो, कारण माझे ध्येय विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे हेच होते. परीक्षेच्या काळात तर माझे महत्त्व अधिकच वाढत असे. विद्यार्थी रात्रभर जागून माझी पाने वाचत असे. त्यांच्या यशात माझा छोटासा वाटा असे. ही भावना मला अभिमानाने भरून टाकत असे. जेव्हा तो चांगले गुण मिळवून आनंदाने हसत असे, तेव्हा मला वाटे की माझे जीवन सार्थ झाले आहे. काळ पुढे गेला. नवीन वर्ग, नवीन पुस्तके आली. मला कपाटाच्या एका कोपऱ्यात ठेवण्यात आले. सुरुवातीला मला एकटेपणा जाणवले, पण नंतर समजले की मी दिलेले ज्ञान त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात कायम राहील. माझी पाने जरी जुनी झाली तरी माझ्यातील विचार कधीही जुने होत नाही. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, संगणक आणि इंटरनेटमुळे माहिती सहज उपलब्ध झाली आहे. तरीही पुस्तकाचे महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही, कारण पुस्तक शांतपणे विचार करायला शिकविते, संयम वाढविते आणि मनाला स्थैर्य देते. पुस्तक हे माणसाचे खरे मित्र आहे. कधीही फसवत नाही, उलट योग्य मार्ग दाखवते. समाज घडविण्यात पुस्तकाची भूमिका फार मोठी आहे. महान व्यक्तिमत्वाच्या जीवनावर, विज्ञानाच्या शोधावर आणि संस्कृतीच्या जतनावर पुस्तकेच प्रकाश टाकतात. म्हणून मी अभिमानाने सांगतो, मी पुस्तक आहे, मी ज्ञानाचा दीप आहे, मी संस्काराचे बीज आहे आणि मानवजातीच्या प्रगतीचा खरा मार्गदर्शक आहे. मित्रांनो, तुम्हाला पुस्तकाचे आत्मकथन हा निबंध आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हाईप करा आणि ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.